आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मॅडम, दार लाव। हाँ, दार लाव। माया, आपण दोघी मिळून ना एक काम करूया। एकमेकींच्या डोक्याला डोकं आपटू आणि इथेच जीव देऊ, चालेल? मॅडम नको ना, असं नका बोलू। मग काय बोलू? सांग ना, काय बोलू? आता हेच करायचं राहिलंय। ती वेदा त्या अथर्वच्या सावली जवळही जायला तयार नव्हती आणि आता ती त्याच्यासोबत मंदिरात जाणार आहे। त्या मीराने काय जादू केली मला माहिती नाही, पण डाव साधलाय हे नक्की। मॅडम, त्या स्टुपिड मीराने जर अॅनिव्हर्सरीचा प्लॅन सक्सेसफुल केला तर वेदा अथर्वच्या जवळ जाईल आणि अथर्व माझ्यापासून कायमचा लांब जाईल। नाही म्हणजे आधी सुद्धा तुमच्या सांगण्यावरून मी अथर्वला मारण्याचा प्रयत्न केलाय, पण माझा अजूनही खूप जीव आहे त्याच्यावर। मी अथर्वला माझ्याहून लांब नाही करू शकत। रडू नकोस माया, आता रडून काय उपयोग आहे? तू आधीच जर का त्या मीराला संपवलं असतं तर ही वेळच आली नसती। अहो मॅडम, मी केले होते हो प्रयत्न, पण मला नाही यश मिळालं। आता आपण काय करायचं? काही झालं तरी मंदिरातला कार्यक्रम रद्द व्हायला हवा। कार्यक्रम रद्द? मग मी काय करू? तुला सांगितलेल्या गोष्टी नीट करायला जमत नाही तर तू स्वतःहून काय करणार आहेस? आता जे काय करायचंय ते मलाच करावं लागेल। मीरा, वेदा आत्ताच शाळेत गेली। माहिती आहे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं। वेदा अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनसाठी यायला तयार होईल हे मला वाटलं नव्हतं। ऑफकोर्स ते तुझ्यामुळे झालंय। तू वेदाला असं काय सांगितलं की ती यायला तयार झाली? ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, ते आम्हा दोघांचं सिक्रेट आहे। ठीक आहे, नको सांगूस मला तुमचं सिक्रेट। मला एक प्रश्न पडला होता। काय? वेदा यायला तयार झालीये, पण ती माझ्याशी बोलेल? वेदा नक्की तुमच्याशी बोलेल, फक्त आपल्याला घाई करून नाही चालणार। मला कसलीही घाई नाहीये, फक्त आमचं नातं आधीसारखं व्हायला हवंय। होणार, नक्की होणार। आता वेदा देवळात यायला तयार झाली आहे ना, अगदी तसंच वेदा हळूहळू तुमच्याशी बोलायला सुद्धा तयार होईल। तुम्ही धीर धरा। येस, थँक्यू। मी आलेच हा। अथर्वची अॅनिव्हर्सरी साजरी झाली तर वेदा आणि अथर्व जवळ येतीलच।
मला हे थांबायला हवं, पण कसं? मायाला म्हणाले मीच काहीतरी करते, पण मला काहीच मार्ग सापडत नाहीये. मार्जारी, 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 मार्जारी. मार्जारी, काहीतरी उपाय सुचव, उपाय सुचव काहीतरी. वेदा आणि अथर्व एकत्र मंदिरात गेले आणि तो कार्यक्रम पूर्ण झाला तर चांगलं होणार नाही. उपाय सुचव. उपाय खूपच सोपा आहे. देवी महागौरी, माझ्या उद्दिष्टावर माझी खूप श्रद्धा आहे. तुझी भक्त अंबिका माझ्या या उद्दिष्टामधला एक टप्पा होती, तिला मी संपवलं. पण ही मीरा, तुझ्यावर रुसलेली ही मीरा माझ्या उद्दिष्टाच्या आड येते. पण तुला एक सांगते, तू आणि त्या मीराने कितीही प्रयत्न केले तरी विजय माझाच होणार. मंजिरी, अजून पूजा झाली नाही तुझी? आज नाही केली. अजून नाही केली असं म्हणायचं का तुला? नाही, आज नाही केली आणि यापुढेही करणार नाही. देवघरात मी महागौरी मातेचं शेवटचं दर्शन घ्यायला आले होते. यापुढे पूजाच काय, मी या देवघरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. मंजिरी, नित्यनेमाने देवीची पूजा करणारी तू तू असं का बोलतेस आज? याला कारणीभूत तुमची लाडकी मीराच आहे. दादासाहेब, तुम्हीच सांगा. घरात सगळ्यांना माहिती आहे की अंबिका जेव्हा या घरात एखादा निर्णय घ्यायची तेव्हा ती सगळ्यात आधी महागौरी मातेला कौल लावायची. पण या मुलीने काय केलं? देवीला कौल तर लावला नाहीच तिने, पण परस्पर मंदिरात अॅनिव्हर्सरी साजरी होणार हा निर्णय सुद्धा घेऊन टाकला. तुला जपणार